ज्या दादर भागामध्ये शिवसेनेचा जन्म झाला, ज्या दादर भागामध्ये शिवसेना भवन उभा आहे, एक पवित्र वास्तू, एक दिमाखामध्ये शानमध्ये, त्या दादर भागामध्ये शिवसेनेला धूळ चारली गेली. शिवसेनेचे दोन तुकडे पाडणारे का म्हणून असं होतं, कशाला होतं, त्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. हे करायला नको आहे. मराठी माणूस एकत्र येऊन या काँग्रेसच्या कानफडात मारली पाहिजे, अशी मारली पाहिजे ते पुन्हा निवडणुकीच्या भानगडीत ते पडणार नाही. शरद पवार म्हणजे काय? अहो, तुम्हाला शरद पवार शरम नाही का वाटत? काय वाटता तुम्ही? मुंबई बहुभाषिक आहे असं सगळ्यांनीच पोरं जी काढली आहेत ती सगळी बहुभाषिकच आहेत. तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? बहुभाषिक असली नसली आम्हाला माहीत नाही. मुंबई माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे, विसरू नका. 2-3 फुल्यामध्ये जेवढ्या फुल्या घालायच्या तर घाला आणि त्यामध्ये शरद पवारांचं वाक्य टाका. पुन्हा असं बोलण्याचं धाडस करू नका. सगळी वाटणी झाली. नवासा काय? नवासा आतल्या भानगडी मला माहित आहे. एकच गंमत प्रश्न विचारतो, का हो शरद बाबू, ते काय त्यांचं ते नाव, ते अजित गुलाबचान तुम्ही ओळखता का हो? असं हे झाल्यासारखा प्रश्न विचारतोय. द्या उत्तर. पृथ्वीराज चव्हाणने लवासाबद्दलची माहिती आपल्या ह्याच्या खाली ठेवली होती. कशाखाली? वय झालं मला जर आठवत नाही कशाखाली. मांडीखाली ठेवली होती 1.5 वर्ष. मग शरद पवार जाऊन भेटतात, गुजू काहीतरी चालतं आणि फाईल तशीच राहते. आता तर काय पोराने टाळ्या माराव्या, कशा टाळ्या 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 कशाच्या टाळ्या? मंत्रालयाला आग लागली, बरं झालं, फाईल जळाली, भांगण भेटली. म्हणून एकदम येत आहे, श्वेतपत्रिका काढा, आम्हाला खात्री आहे जळून खाप झालेली, काढा. हे 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 त्यांचे विकारचोटांचे हे असले चाळे चाललेले आहेत. पण करणार काय? काही जनता उठत नाही, बोलत नाही. नेमकं निवडणुकीच्या वेळेला, मतदानाच्या वेळेला पैसे घ्यायचे, मतदान करायचं आणि पुन्हा अण्णा हजारेच्या याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या त्या सगळ्यात चांगल्यामध्ये सामील व्हायचं. इतका निर्लज्जपणाची जनता असल्यानंतर ह्या देशाला भवितव्य काय राहील? मला सांगा, तुम्ही सांगा ना. आपल्यापैकी किती जण हे आहेत असा प्रकार केलेला आहे, पैसे घेऊन मतदान केलेलं आहे. मला खात्री आहे माझा कडवाट शिवसैनिक जर कोणी तसा पैसे द्यायला आला तर पैसे सणीत कानाखाली आवाज काढते, पण पैसे स्वीकार करणार नाही. इतका आत्मविश्वास मला आहे, माझ्या शिवसैनिकांबद्दल आहे, माझ्या माय भगिनीबद्दल आहे. पहिली कानफडात मारते. कोणाला देता पैसे? मला. माझं मत ठरलेलं आहे, तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका. इतका स्वाभिमान शिवसेनेने उभा केलेला आहे. ठीक आहे.